सुरुवात करतोय आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातमीने। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे। तर अनिल परब यांना मंगळवारी हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे का असा प्रश्न आता संजय राऊत यांच्या ट्विटमुळे उपस्थित होतोय। संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की शाबास, जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे। वरचे सरकार कामाला लागले। भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता। परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत। तर क्रोनॉलॉजी कृपया समज लीजिए। कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलं। राणेंची विरोधकांवर जोरदार टीका। शरद पवारांवर राणेंनी टीका केलेली आहे। सिंधुदुर्गासाठी पैसे द्यायला नाहीत, आम्ही ही गर्दी लोरीत भरून आणली नाहीये। आमच्या खात्यात लोकांचे पगार थकले नाहीयेत। राज्यात कर्मचाऱ्यांसाठी द्यायला पैसे नाहीयेत। माझ्या घरावर आले, मी विसरणार नाही। माझ्यातील नारायण राणेला जाग करू नका असं देखील नारायण राणे यांनी म्हटलंय।